2026 कसं जाईल काय जाईल हे आपल्याला काहीच माहीत नाही, पण मी तर म्हणतो की दिवसाची सुरुवात म्हणजे 2026ची सुरुवात चांगल्या मनाने करा, चांगल्या हेतूने करा सुरुवात, कोणाचं काय वाईट करू नका बस, बाकी काय नाही. सगळे दिवस सारखे असतात, आपल्या हातात काहीच नाही आहे, पण मी तर म्हणतो जे पण दिवस जातात ते चांगले घालवा आणि हसत खेळत. चांगले पण 7 भाई 7 घेऊन टाक, आपल्याकडे पॅन्ट तर आहे, आता विषय संपलाय तुझा, फक्त पॅन्ट झाली, बूट घेऊन टाक, काय जॅकेट पण आहे तुझा कोरडाचाच आहे बघ, बसून बघ. समजा पाय पोचले जमिनीवर तर लगेच बुक करून टाकायची. पोच नाही ना, नाही पण हाईट कमी आहे आताची, आपली हाईट जास्त आहे. 855 830 840. आता नाही, आता होईल बघ. हल्ला चला, आपली गाडी रेडी झाली, हॉर्न झालं, सगळं झालं. आता फक्त चेक करायचं आहे की इथे एक्झॉस्ट फॅन आहे ना, तो एक्झॉस्ट फॅन गरम झाल्यानंतर काय प्रॉब्लेम आला नाही पाहिजे हॉर्नला. बाकी तो हॉर्न एकदम आता कडक वाजतो, एकदम दाखवतो तुम्हाला. आपला हा रेग्युलर सिटीमध्ये 11:50 झालेत, म्हणजे अजून दुपार झाली नाही आहे. आणि जस्ट मी व्हिडिओ बघत होतो माझा, कारण मी जेव्हा अपलोड करतो ना तेव्हा मी स्क्रीनवर बघतो माझा व्हिडिओ कसा दिसतो, काय क्वालिटी आहे, काय म्हणजे सुधारणा मला काय केली पाहिजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, हे मी बघत असतो. पण तुम्ही स्क्रीनवर बघू नका प्लीज, कारण मला व्ह्यूजमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. तुम्ही फोनमध्ये पण पहिलं बघा आणि पाहिजे नंतर पाहिजे ना तर तुम्ही स्क्रीनवर बघा. व्ह्यूज काउंट होतात ना, ते काउंट होत नाही आहेत स्क्रीनवर बघितल्यानंतर. बाकी सगळं मस्त टकाडक. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. आता ॲक्च्युली काय लवकर उठलो, पण काही प्रॉब्लेममुळे थोडा लेट झाला. एक म्हणजे काय, पाण्याचे प्रॉब्लेम खूप झालेत आमच्या इकडे डोंबिवलीला, त्यामुळे खूप धावपळ झाली सकाळी. आता जे आंघोळ गेली, देवबापाची पूजा झाली, आणि आज थोडं मित्रांना भेटायचं आहे. त्यांचं म्हणजे माझं पण असं म्हणणं होतं की आपली वर्षाची जी सुरुवात आहे, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आहे 1 जानेवारी 2026चा हा व्हिडिओ आहे. आणि आता मी चाललो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी, गणपती बाप्पाच्या, कारण वर्षाची जी सुरुवात आहे आणि व्हिडिओची पण जी सुरुवात आहे ती बाप्पाच्या दर्शनाने करायची असं ठरवलेलं. तर आता चाललो आहे गणपती मंदिरामध्ये, आमच्या डोंबिवलीमध्ये गणपती मंदिर आहे, तिकडे काही मित्र भेटणार आहेत. मग तिथून पुढे कुठे जाणार काय माहीत नाही, पण आणि 1 हफ्त्यानंतर आपली जी लॉंगेस्ट राईड आहे ती होणार आहे. त्याच्यामुळे आज सुट्टी आहे, प्लस मला एक संडे भेटतो, त्यामुळे आज आणि संडेला दोन्ही दिवशी मला कामं माझी जी पेंडिंग आहेत ती करायची आहेत. जी बाईकची काही कामं आहेत, बाकी सारी कामं आहेत ना, ती करायची आहेत थोडी. तर बघू आज भेटते का तेवढा वेळ, काही मित्र भेटल्यानंतर परत प्लॅन होणार काहीतरी 100%. त्यामुळे पहिल्यांदा आधी बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे जाणार आहोत. तर मला काही गोष्टी इन्स्टॉल करायच्या आहेत, बाईक पण मला दाखवायची आहे, कारण ना बाईक माझी थोडी पिकअप घेत नाही आहे तेवढी पहिल्यासारखी. तर काय समजत नाही, पेट्रोल फिल्टर वगैरे त्याचा गेला असेल तर तो चेक करायचा आहे. दुसरा म्हणजे हॉर्न मी एक घेतला आहे, तो मला हॉर्न एक इन्स्टॉल करायचा आहे माझ्या बाईकला. तर तो बघू आता भेटतो काय करायला. पहिला आधी निघूया, कारण ते लोक वाट बघतायत माझी. चला. बोलता 12 वाजून गेले, खूप लेट झाला. मंदिरात गर्दी तर आहे, पण बघू आता बाहेर पडल्यानंतर बघू आता. कारण मला ना ॲक्च्युली 2-3 कामं आहेत ती करून घ्यायची आहेत. कारण काय होतं, संडेला करायला गेलो ना की संडेला सगळीकडे फुल गर्दी असते, सर्व्हिस सेंटरमध्ये पण, गॅरेजमध्ये पण. मग हे लोक काम करायला बघत नाही. मग मला ॲक्च्युली ना हॉर्न का चेंज करायचा आहे माहीत आहे, कारण माझा जो आता हॉर्न आहे ना हा वाला अजिबात कोण इज्जत देत नाही, अजिबात. म्हणजे ट्रॅफिकमध्ये वाजवला, हायवेला तर अजिबात नाही. म्हणून याच्यासाठी मला थोडासा, मी तर हॉर्न एकदम खूप कमी वाजवतो. जास्तच जर कोण असलं ना, एकदम असतात काही मंद, त्यांच्यासाठी तो हॉर्न पाहिजे. म्हणून मी ते एक हॉर्न घेतला आहे, प्रेशर हॉर्न म्हणजे एकदम चांगलाच घेतला आहे, म्हणजे एकच घेतला आहे, एक इनफ आहे. तर तो मी ते ओरिजिनल काढून टाकणार, कारण आपल्याला काय सिटीमध्ये तर आपण काय यूज करत नाही हॉर्न, आपण फक्त काय बाहेरच असतात. आणि बाहेर कशाला, हे मोठे हेवी गाड्या असतात ना, हे कधी अजिबात बघत नाही. आणि आपल्यासारखा जो हॉर्न असतो ना, त्यांना तर अजिबात इज्जत देत नाही. त्यासाठी ते हॉर्नचं काम करायचं आहे मला. म्हणून म्हटलं हॉर्न घेऊन ठेवला आहे, झाले 1 हफ्ता झाला घेऊन ठेवला आहे. पण बरेच जण बोलतात अहो ते मग सगळं खोलावं लागणार, हे लागणार ते लागणार, खूप नाटकी असतात. म्हणून मी आता बघू, आता एकाकडे चाललो आहे, माझ्या बाजूलाच आहे तो, करतो ही कामं. तर त्याच्याकडे चाललो आहे, बघू तो करून देतो काय. नशीब आपल्या ह्या ब्रिजवर ट्रॅफिक नाही आहे. मला म्हटलं गर्दी असेल इकडे, बऱ्यापैकी खाली आहे, बरं झालं. आपल्याला कोणतरी फोन करतो आहे,
त्या आधी कुठे पार्क करायची गाडी? आपले मंडळी कुठे आहेत? विचारूया फोन करूनच. जबरदस्त लाईन. आता ह्या लोकांनी दर्शन घेतलंय की काय समजत नाही, काय मुखदर्शन घेतलंय. हॅपी न्यू इयर गाईज, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. गर्दी तर आहे इथे लाईन, सॉरी इथे तर लाईन आहे मोठी. मुखदर्शन घेऊ इथून. हां नाही, आपलं गुढीपाडव्याला माहित आहे. मुखदर्शन घेतलं कारण बघितलं ना तर ही लाईन बघा, बघा एवढी लाईन आहे मोठी, त्यामुळे बरं झालं. आणि मुखदर्शन पण आमचं मस्त झालं. कारण आता इथून जायचं आहे जरा सर्व्हिस सेंटरला. जबरदस्त गर्दी मंदिरामध्ये लाईन. आम्ही मस्त तिकडे जाऊन मुखदर्शन घेतलं. म्हटलं आता डायरेक्ट जाऊ आपण आता सर्व्हिस सेंटरला, कारण सर्व्हिस सेंटरला पण आज गर्दी असणार, कारण आज सुट्टी असल्यामुळे बाबा आता गाडी कशी घ्यायची अशी फिरवायची. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पनवेलला, म्हणून सगळे तयारीत आलेले. पण बघितलं ना तर ट्रॅफिक खूप आहे. आणि प्लस आम्हाला येताना आपण ना ट्रॅफिक भेटलं असतं तलोजा एमआयडीसीत. नाहीतर आमचा विचार होता पनवेलला एक मठ आहे स्वामींचा, तिकडे जायचं होतं. पण मला पण काय माहीत आहे इथे पण आता कामं आहेत 1-2 म्हटलं आज करून घेऊया. बाकी आपले एकदम फुल. आता 2026मध्ये नवीन हे झालेत, एकदम उत्साहित झालेत 2026च्या राईडला. असो, जे होईल ते होईल. 2026 कसं जाईल काय जाईल हे आपल्याला काहीच माहीत नाही. पण मी तर म्हणतो की दिवसाची सुरुवात म्हणजे 2026ची सुरुवात चांगल्या मनाने करा, चांगल्या हेतूने करा सुरुवात. कोणाचं काय वाईट करू नका बस, बाकी काय नाही. सगळे दिवस सारखे असतात, आपल्या हातात काहीच नाही आहे. पण मी तर म्हणतो जे पण दिवस जातात ते चांगले घालवा आणि हसत खेळत. अरे थँक्यू 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 थँक्यू. कुठे चालले? अच्छा, लवकर गेलं पाहिजे का? कारण सर्व्हिस सेंटरमध्ये ना नंतर त्यांचा लंच टाईम होतो, त्याच्यामुळे लवकर गेलं पाहिजे जरा. कारण लंच टाईम झाला की परत 1 तास ते लोक नसतात. त्यामुळे फक्त मला एक बघायचं आहे, जर जास्तच वेळ लागत असेल तर मी काय गाडी ठेवणार नाही आहे, मग तर संडेला येईन. फक्त एक मला त्याला बोलेन तर एक राऊंड मार, एक चेक कर काय फरक वाटतं आहे तुला पिकअपमध्ये वगैरे, काय वाटतं आहे तुला बघ. जर तो बोलला बाबा ओके फरक वाटतो आहे तर सांगणार बाबा बघ चेक कर. कारण आज बाईक नसतील तर ठीक आहे, बाईक खाली असेल म्हणजे सर्व्हिस सेंटर खाली असेल त्याला बोलेन लगेच घे 1 तास पाहिजे तर, आणि काम करून टाक आताच. बाबा बस थांबली. चलो बाय, अपना तो आ गया सर्व्हिस सेंटर. हे बघा हा शोरूम आहे, बंद आहे आज. अरे देवा 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 देवा, बंद आहे आज, बंद. संडेला चालू असेल. लपडा लोचा बंद आहे भाऊ. आता काय, आता टेस्ट ड्राईव्ह घेऊ आपण इकडे 390ची. टेस्ट ड्राईव्ह बंद आहे, गाडीच नाही आहे. आमचा विचार चाललेला घ्यायचा. आता हे कुठलं आहे? टू हे ही कुठली आहे? हे गेलेले आहेत नाही, पण टेस्ट ड्राईव्ह तर नाही आहे गाडी. हे सगळे गेलेले आहेत. बाकी तू बघू शकतो असं बसून वगैरे बघू शकतो. हां बसून बघू शकतो ना, हाईट वगैरे पोचते काय बघ. कुठल्या राहू दे चल, इथे तर इथे काय नाही. मॅडम लाईट कधी येणार? आता म्हटलं एवढं सर्व्हिस सेंटर आलो तर म्हटलं आता गाडी बघून जाऊया. आदर्श तू पण इथेच घेतलेली गाडी? तू पण इथेच घेतलेली गाडी? इथेच ना? बघ बसून बघ. समजा पाय पोचले जमिनीवर तर लगेच बुक करून टाकायची. पोस्ट नाही ना? नाही पण हाईट कमी आहे आताची, आपली हाईट जास्त आहे. 855 हां पोचतात रे बऱ्यापैकी पोचतात. हे बघ पाय म्हणजे तुझं ना, हे बघ पाय म्हणजे तुझं एवढं जरी पोचले असं
पुढचं तरी बस झालं. ठीक आहे मग चांगली दिसते रे याला. बघूया चांगलं बघ एक हा रे भारी दिसते बघ. चांगली दिसते. ही 390 आहे काय ही पण कुठलं हां ही 390 हां ही 390 ओके 250 आहे ह्याच्यामध्ये 390 पण आहे ना. तो कलर छान वाटतो रे हा बघ. ब्लॅक हां मस्त वाटतं. मला घेऊन देऊ शकता. हा टेस्ट ड्राईव्ह नाही ना बाई नाही तर मी दिली असती घेतली असती टेस्ट ड्राईव्ह 390ची. नाही भाई आता ॲडव्हेंचर आपल्याकडे आहे. आता आपल्याला अशी घेतली पाहिजे. अशी संडे जायसाठी आता हां संडे जायसाठी असं घ्यायचं आता 250च घ्यायची. 250 याची किती पण जाते रे 250ला. आता प्रॉब्लेम असा झाला आहे सर्व्हिस सेंटरला आलेलो पण सर्व्हिस सेंटर आज बंद आहे. मला माहीत नाही फर्स्ट चॅनलला बंद असतं पण ठीक आहे आता काय सर्व्हिस सेंटरचं काम होणार नाही. आता चाललो मी डायरेक्ट हॉर्न लावायला. हॉर्नचं बघतो काम करून घेतो तर त्याचं काम झालं तर बरं होऊन जाईल माझं. आणि बाकी तर काही काम नाही आज. ठीक आहे बाकी तर काय बघू मित्रांसोबत थोडंसं काहीतरी खायचं आणि मग निघायचं आणि बाकीची पुढची तयारी करायची. पण ह्याला स्वप्नीलला फोन करून फोन आहे स्वप्नीलचा जोडे सेव्ह केलं हां त्याच्यानंतर फोन स्वप्नील नाही तो नाही सचिन नाही स्वप्नील आपला बाईक ट्रेक झाला त्याला फोन करून जरा विचारू हाय काय चालू आज उघडा नाही त्याचा मॅक नाही तर मग डायरेक्ट जाऊया. चल मग ते मंदिरात जाऊ दर्शन घेऊ. चला मंदिरात जाऊ जरा. इथेच एक आपलं मंदिर आहे पिंपळेश्वर. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग पुढे जाऊ. अरे गेले जाऊ दे चला आपण आता जाऊया. हॅलो हे बघा आतमध्ये समोर मंदिर आहे आणि बाहेरच पार्किंग आहे मस्तपैकी सावळीमध्ये गाडी पार्क. चला हर हर महादेव. घेऊन आलो असतो आपण गाड्या. ठीक आहे ना तिकडे पार्किंग आहे. नाही पण हे मला वाटतं ह्यांचे आहेत हां संस्थावाल्यांचे असते. जागा मोठी आहे आतमध्ये. जबरदस्त. अरे मी पहिल्यांदाच येतो. तू पण पहिल्यांदाच मी पण आतमध्ये इथे नाही ते समोर मंदिर आहे ना. हे मंदिर आहे. हां हनुमानाचं मंदिर आहे. काय करूया आता. आता तो तर जेवायला घरी चाललो आहे घरी जाऊया आपला. हा मग पहिला डायरेक्ट स्वप्नीकडे बायकर्स कॅफे याच्या बंगल्याच्या समोर ना. कसं आहे चांगलं आहे. असेल ते एक जाऊया. चला आता तिसरं मुक्काम कुठे आहे. बायकर्स कॅफेला जाऊया आपल्या. बघा काय ते कन्फर्म कुठे ते. आता जरा माझं काम व्हायचं असत राहायचं. मग हॉर्न मेन म्हणजे कसं हॉर्न लावायचं आहेत मला. चला मस्त दर्शन झालं पिंपळेश्वर मंदिरामध्ये. शांत जागा निवांत. आता ही पोरं बोलत आहेत कुठेतरी बायकर्स कॅफे आहे. हा एक शॉप झाला आहे जिकडे आपल्या रायडिंग गिअर्स भेटतात. प्लस त्याच्या वरच्या मजल्यावरती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला त्याने असं एक हे ठेवलं आहे म्हणजे स्नॅक्स वगैरे असं म्हणजे चहा पाणी किंवा पिझ्झा असे ॲटम ठेवलेले आहेत. तर आपल्याला काय पिझ्झा वगैरे खायचं नाही पण आपण ज्याच्यासाठी चाललो की बाबा बघू नवीन कलेक्शन काय असेल तर चांगली गोष्ट आहे.
काहीतरी वेगळं बघायला भेटेल आपल्याला. रायडिंग गिअर तर काय आपलं कंप्लीट झालेलं आहे सगळे. मला फक्त ना टँक बॅगचं जुगाड करायचं आहे, म्हणजे मॅग्नेटवाली टँक बॅग जी आपल्या ॲडव्हेंचरला असं डायरेक्ट ते ह्या इथे लॉकच्या इथे ते मॅग्नेट येतं, तिकडे अडकवली की जा बाबा जा. अति घाई, त्यामुळे आपल्याला काही अति घाई नाही आहे. जे हॉर्न देतात त्यांना खूप घाई असते, म्हणून मला ह्या गाडीला हॉर्न लावायचा आहे की आपण पण असाच करून हॉर्न दिला की साईड दिले पाहिजे लगेच. क्रॉस करताना सांभाळून. हे कुठे आले ते? अरे कुठे आले हे घेऊन? अच्छा इथे आहे बायकर्स हाऊस. मग अशी फिरवूनच लावूया ना बाई, मग कसं काढायला टेन्शन नाही आपल्याला. अय्यय्यो अय्यय्यो. बघायचं काय नाही बाई, आपलं सगळं झालेलं आहे. पण आता एक नवीन झालंय तर बघून येऊ. बायकर्स हाऊस अँड कॅफे. कॅफेवरती आहे. चल बघू, तुम्हाला काय पाहिजे तर घ्या. कॉफी पिऊया. हां कॉफी, हां चालेल कॉफी पिऊ. मग पहिला आधी बघू काय काय आहे ते. आपल्याकडे तर सगळं झालेलं आहे. बूट्स आहे, हेल्मेट आहे, बाईक पण आहे. हेल्मेट कलेक्शन जास्त आहे. हेल्मेट कलेक्शन कडक आहे. SMK ही थाय बॅगच आहे पण नाही. ओके, कारण आता तसं बसेल ना थाय बॅगचा काय वापर होत नाही. हा पहिला व्हायचं ते. अच्छा हे ना, पण मी घेतलंय रे ते. विचारलेलं जरा नव्हतं त्याच्याकडे. कुठलं? साईड स्टँड माझ्या गाडीसाठी. हे KTM ॲडव्हेंचर आहे रे. कितीच आहे हे? कितीच आहे हा KTMचा आहे. 600 असेल. हां आता हा पण आता त्याला मी ऑलरेडी घेतलाय ना रे पहिला. बघ हा खराब झाला तर हा घेईन मग मी उचलेन. ना चांगला वाटतं ना. तो लूज झालाय का तो? लूज झालाय फक्त ते, म्हणून टाईट करून घ्यायचं. पण कडक वाटते. एक्सपल्स आहे ना. अच्छा कुठलं जॅकेट बोलतो? कोरडाचं ना. हा यार बरं. हां हार्मोन मस्त आहे, मजबूत आहे. हां अरे हाताला असणार रे, काढून ठेवले असतील त्याने. मग चांगलं वाटतं. प्रोटेक्शन चांगले आहेत. ह्याला पण मजबूत आहे. बस स्कालाला पण चांगलं दिले प्रोटेक्शन. हे पण चांगलं आहे स्कालाचं. हे कोरडाचं कितीला आता? हे बायसनचं आहे. बायसन पण ह्यालाच आहे फक्त काय आर्मर? शोल्डरलाच आहे काय फक्त? काढून ठेवले असतील मग. नसेल. बाहेर पाणी लागलं काय प्रॉब्लेम नाही तुला, फक्त आतमध्ये पाणी नाही गेलं. कुठली गाडी? चांगले पण 7 भाई 7 घेऊन टाक. आपल्याकडे पॅन्ट तर आहे. आता विषय संपलाय तुझा. फक्त पॅन्ट झाली, बूट घेऊन टाक. काय जॅकेट पण आहे तुझं? कोरडाचाच आहे. काय नाही, मस्त आहे, छान आहे. कोरडाचे ओके आहेत. गाडी पण हे पण आहे ना. हेच आहे, मोटो ट्रेंडच आहे. काय 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 स्पोर्ट सिल्क कवर लावून घे ना. ते लावून देतील ना. त्यांना चार्जेस घ्या. का मस्त झालंय. हॉर्न तर घेऊन आलेलो मी. एकच हॉर्न घेतलाय. भावाला बोललो मला इन्स्टॉल करून दे. भाऊ बोलला मी करतो. फक्त याला आता काय लागणार आपल्याला? रिले. तो रिले शोधतो. जर रिले भेटला तर हा हॉर्न आज इथेच लागणार आणि तुम्हाला आवाज आज ऐकायला येणार. कसा वाजणार तो भाई. आवाज पाहिजे. कारण आपले हॉर्न आहेत ना भाई, मी सगळ्यांना बोलतो आपले जे हॉर्न आहेत चांगले आहेत. ते काय कायद्याच्या हिशोबाने आपण ते करतो. आपण कायद्यात राहिलो तर फायदा, ते पण बरोबर. काही ना लोक आपल्या हॉर्नला इज्जत देत नाही भाई. सिटीमध्ये आपण तो हॉर्न वाजवत नाही. जेव्हा आपण बाहेर जातो ना आणि आपलं जेव्हा पीक वाजतं ना, पीक ते नाही ऐकत, अजिबात इज्जत देत नाही.
आणि हेवी गाड्यावाला तर देतच नाही. त्यासाठी मला हे ते जुगाड करतोय. कारण नॉर्मली आपण जे रायडर आहेत ना, खरे रायडर राईड करतात ते हॉर्न तर जास्त यूज करत नाही. आपण हॉर्न जास्त कुठे बाबा, जास्त जर तो मंद गतीचा असतो, काही लोक असतात एकदम किती हॉर्न दिला तरी ते आपल्यातच असतात, त्यांच्यासाठी हा हॉर्न उपयोगाचा आहे. म्हणून मी तो हॉर्न एकदा घेतो बसून, काही टेन्शन नाही भाई. आपली ही लॉंगेस्ट राईड आहे त्यामुळे तो आपल्याला तिकडे उपयोगाला येईल. तर मी तो हॉर्न तर पाहिजे एक चांगला. मला विचार होता माझा की एक हा हॉर्न पण ठेवायचा आणि दुसरा ओरिजिनल पण एक हॉर्न ना असं आपण ठेवू शकतो माहिती आहे का एक. पण ती पहिलं सेटिंग त्याला कळली पाहिजे, करू शकतो काय त्याला विचारला पाहिजे. तर केलं तर ठीक आहे. हेडफोन लावून गाड्या चालवतात, अरे मग त्यामुळे तर असे हॉर्न पाहिजे. असे पाहिजेच असे हॉर्न, खूप उपयोगाला. आपल्या पीकवाल्याला कोण विचारत नाही. बटन बघ आधी, हे देख ये वाला बंद नहीं है, चालू है. ठीक है बढ़िया. अरे बटन भी चालू है, लाइट निकल के रखा है खाली. अच्छा तो अच्छा है ना फिर. ये क्या बाबा, टेंशन है ना भाई, बच जाएगा मेरा 550. चालू है वो. रुको रुको आराम से, तेरे को सब देता हूँ भाई मैं. हाँ ओके, हो गया भाई, काम हो गया भाई. टेंशन मतलब प्लीज मेरे लिए, बाकी सब नहीं लेता सर. नहीं हो जाएगा. अच्छा है वो, एक्चुअली वो उसने बंद रखा था. निकालो आप. चल एक नंबर हो गया काम. हाँ ऐसे ऐसे ये मतलब कैसा टेंशन नहीं है रे, लोकल में तो वो चालू कर सकता हूँ. चलो भाई काम एक हो गया अपना. एक भाई आने के बाद एक काम हो गया. हॉर्न का काम, हॉर्न का काम तो हो गया. आता संडेला फक्त सर्व्हिस सेंटरचं काम झालं की आपली गाडी रेडी झाली लॉंगेस्ट राईडला. आता आपली गाडी वरती घेणार आतमध्ये. हाँ 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 सर. चलो भाई आ गया ना गाडी. हे आपण तोपर्यंत कॉफी प्यायची काय? यस सर. चला. आज कॉफी नाही भूक आता इथे काय खायला. अरे वरती आहे कॅन्टीन मध्ये. पिझ्झा नको मला. मोमोज आहेत. चल मला भूक लागली. चल मग चला. बघू छोटा मोठा. तोपर्यंत काम आपलं पेटपूजा करूया. तोपर्यंत आपला भाऊ करेल. बाकी देख खाली अपना ओरिजिनल वायर है वो कट नहीं होना चाहिए. हाँ बस बाकी तू जैसा हो वैसा कर. हां चला काहीच. आता खाली सगळे ना हे रायडिंग गिअर्स आहेत आणि वरती ना ह्याचा कॅफे आहे बघा वरती इकडे. म्हणजे जर कोणाला भूक लागली, काय लागली, तहान लागली, चहा प्यायची असेल, कॉफी, तर आपण वरती जाऊ शकतो. चल चला. मला तशी भूक नाही आहे. हो तर नंतर जेऊ. आधी बघ. हां हां तिथलं तर नशीब. इथे हे बघा इकडे सगळं कॅन्टीन आहे आणि इथे आपण आता मस्त. अरे भाई बघ वरती पण गाडी आहे बघ. हे बाबा इकडे बघ, बघ इथे पण आहे बाईक. कुठे? अरे हां अरे सुपर, एक नंबर आहे भाई. काय डोकं लावलं यार, मस्त. इथेच बसूया मग. नाही इथे इथे तिकडे बसूया कोपऱ्यात. हॉर्नचं काम चालू आहे. बघू काय विषय आहे. का आला? बटन लोकेशन इथे देऊया ना. हां इथे. म्हणजे असं हां हे बरं पडेल मला इथे, पण इथे जागाच नाही आहे ना. इथे होतो नाही तर इकडे नाही उधर नाही होगा. उद्या नाही. आम्हाला कसं इथून जवळ पडेल आहे. इथे होईल ना, बसेल ना. कुठे तुला टाकायचंय? नाही मला काय प्रॉब्लेम नाही. त्या जसं त्याला ऍडजस्ट होईल तो लपवून पण ना. हाँ अभी आता जगह भाई तेरे को जगह जिधर मिलते है उधर लगा. पण लपवायचंय ना तुला. नाही ना असं काय लपवायचं थोडी आहे. लपवायचं काय त्याच्यात. आणि तो दिसणार पण नाही. नाही नाही लपवायचा विषय तो दिसणार पण नाही. इथे कुठेतरी येईल तो खाली. हे वर्किंग नाही होत. नाही नाही हे काय इथे पण जागा आहे ना. ही बघ इथे जागा आहे, इथे जागा आहे, ही बघ इथे जागा आहे, इकडे पण जागा आहे. हे बघ इथे जागा आहे. याच्या होणार इथे आहे बघ इकडे. त्यामुळे इथे पण लावलं ते चालेल ह्या गाडला. इथे एकच आहे. माझी गाडी दे ना. हां उद्या देईल तो. चला ये खाऊन घे पहिलं पटकन. चल तू पण तर करेल का. खाओ भाई एन्जॉय करो. खाओ गरमा गरम. हां 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 पाणी नाही घ्यायचं. टॉप बॉक्स 3,500.
हे सगळंच काढलं. मला एक हॉर्न लावायला लय हे आहे मग काय आला जागा शोधतो हा. अच्छा एक काढावा लागेल. दो है ना हॉर्न गाड़ी में एक ही horn है. अच्छा एक ही है. हाँ KTM में एक ही ऑन होता है. ओके अभी जगह 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 इधर लगाया ओखला था नहीं हो सकता. पैनल टच हो रहा था. ओके इधर लगाया था. इकडे हे तर छोडी. बाहर जगह पे नहीं लगा सकता ना तू दिखेगा ना वो बाजू चान्स नाही आहे किधर बाहेर दिसत असेल तेच गाडीच्या हां बाहेरच जाते भरपूर व्हिडिओ बघितले मी सगळे बाहेरच आहेत. बाहर है ठीक है बट जगह कहाँ है बाहर भी लगाने. हाँ यहाँ पे लगाओ. काय से आंखों में या नीचे ही देखा था मैंने बहुत लोगों के यहाँ पे. हाँ, नीचे. इस जगह पे लग सकता है. वैसा हाँ वैसा हाँ, तो उधर ही बाहर यार. बाहर आएगा हॉल में. इधर लगा गाड़ी के अंदर दो. ऐसा दिखेगा नहीं वो. चलेगा उधर भी उधर का बोल कहाँ है. हाँ बोल का है. इधर है क्या हाँ इधर है गिरता भी है कभी. हाँ वो गिरा होगा फिर. भाई अपने बाइक को अभी 1 घंटा से ऊपर हो गया ना 1 घंटा से ऊपर काम चालू है लेकिन हॉर्न के लिए जगह नहीं मिल रही है. ठीक है अभी नहीं बजेगा. ओके हाँ क्या रे टच हो रहा है वो. जब तक टच होगा जब तक वैसे ही बजेगा. हाँ भाई ऐसा ना चाहिए वो जब तक टच होगा ना जब तक वैसे ही बजेगा. आवाज समोर प्लास्टिक लावलं. आता नाही आता होईल बघ हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हल्ला हल्ला चला आपली गाडी रेडी झाली हॉर्न झालं सगळं झालं आता फक्त चेक करायचं आहे की इथे एक्झॉस्ट फॅन आहे ना तो एक्झॉस्ट फॅन गरम झाल्यानंतर काय प्रॉब्लेम आला नाही पाहिजे हॉर्नला. बाकी तो हॉर्न एकदम आता कडक वाजतो एकदम दाखवतो तुम्हाला. आपला हा रेग्युलर सिटीमध्ये आणि हा आपला प्रेशर ऑन आहे बाहेर. 1 सेकंड हां हा बघा 1 नंबर. आता मला वाटतं गरम झालं वाटतं ना अभी गरम झालं अभी पत्ता चलेगा हां टच नाही होत. नाही ना फक्त हे बघायचं होतं फक्त टच नाही होत होतं ना. ओके चला एक काम आता आपलं झालं सगळं ना फिटिंग झालं ना नट बोल्ट वगैरे फिटिंग काय राहिलं नाही ना पण तेच महत्वाचं आहे बोल्ट वगैरे कुठे राहिले नाही पाहिजे. ओके चल झालं आता आदर्श तुझं काम राहिलं ना. फायनली आमचं हॉर्नचं काम झालं आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन. मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत नाही बायकर्स कॅफे हा आपल्या ह्याच्या इथे गार्डा सर्कल आहे त्याच्या हां GNP गॅलरी. हां GNP गॅलरीला म्हणजे मी एक हे देतो तुम्हाला एक नियर बाय म्हणजे गार्डा सर्कल जे आहे त्याच्या थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडची जी मोठी बिल्डिंग दिसते त्याच्या पाठीमागेच आहे. हा मी ॲड्रेस पण देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि या स्क्रीनवर ॲड्रेस आहे हा पण आहे. मला पण माहीत नव्हतं आम्ही ॲक्च्युली रील बघून आलो आणि याच्यावरती ना कॅफे आहे तुम्ही बघितला हो या व्हिडिओच्या पहिला वरती कॅफे आहे ज्यामुळे तुम्ही बाईकचं काम असताना इथे आराम रिलॅक्स करू शकता कॉफी वगैरे मारून आरामात जाऊ शकता. सगळ्यात बेस्ट काय आवडलं मला इथे आल्यानंतर तुम्ही नाराज होत नाही आहेत. त्याच्यामुळे मला जो आता भावाने माझ्या ते काम करून दिलं हॉर्नचं 1-2 ठिकाणी मी जाऊन आलो त्यामुळे ना 1-2 ठिकाणी जाऊन आलो पण माझं काम झालं नाही कारण बऱ्याच लोकांना ती सेटिंग समजत नव्हती कसं करायचं डबल हॉर्नचं. पण भावाने मला बरोबर एका तासात सगळं काम 25 करून दिलं. काम एकदम जबरदस्त सगळं आहे इकडे. हेल्मेट कलेक्शन तर 1 नंबर आहेत. बूट जॅकेट वगैरे सगळं आहे. त्यामुळे मी बोलतो सगळं एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा या दादाकडे.